अरे ऍक्सिडेंट होईल, अरे गाडीचा ऍक्सिडेंट होईल, ऐक माझं पुढे बघ. मी काय बोलतोय ना हे मी थोडंसं स्पष्ट करून सांगतो. परवा दिवशी मित्राच्या घरी गेलो आणि एका छोट्या कारणावरून मित्राचा आणि त्याच्या बायकोचा वाद चालू होता. आणि वादामध्ये सारखं ते दोघंही एकमेकांना हे बोलत होते, तू मागच्या महिन्यात हे बोलली होतीस, ती म्हणे तू 2 वर्षापूर्वी असं केलं होतंस, तू 1 वर्षापूर्वी असं केलं होतंस, तू 6 महिन्यापूर्वी हे केलं होतंस, तू काल हे केलं, तू परवा ते केलं, तू ते केलं, तू ते केलं, तू ते केलं. मी बोललो भाई चाललंय काय? मग ते सांगायला लागले एकमेकांबद्दल की अरे असं नाही, ही असं बोलते, हिने असंच केलंय आयुष्यभर, हिने मागे असं केलेलं, ती सांगायला लागली त्याने मागे असं केलेलं. मी दोघांना म्हटलं तुम्ही माझ्यासोबत चला, थोड्या वेळाची तुम्हाला ब्रेकची गरज आहे. गाडीमध्ये बसवलं, गाडीतून पुढे निघालो. त्यांना एकच प्रश्न विचारला गाडीत बसल्यानंतर, गाडीमध्ये पुढची काच महत्वाची की रेअर व्ह्यू मिरर महत्वाचा? त्यांना काही कळे ना. मी म्हटलं गाडीमध्ये पुढे बघणारी काच इतकी मोठी असते कारण की पुढे बघणं महत्वाचं असतं, पुढचा रस्ता बघणं महत्वाचं असतं. रेअर व्ह्यू मिरर छोटा असतो कारण की मागे काय घडून गेलं ना ह्याची फक्त झलक टाकायची असते, ते बघत राहायचं नसतं. आणि जर ते बघत राहिलं तर पुढे जाऊन ऍक्सिडेंट होणार. जीवनाच्या गाडीचा स्टेअरिंग, क्लच, ब्रेक, ऍक्सिलेटर सगळं आपल्या हातात आहे, गिअर आपल्या हातात आहे. कुठल्या वेळेला कोणता गिअर टाकायचा हे कळलं पाहिजे. जर मागे वळून बघत राहिलो ना की नात्यामध्ये तू हे केलं, तू ते केलं, तू असं केलं, तू तसं केलं, तर तुमचा आज सुद्धा खराब होईल आणि पुढे जे काही ठरून राहिलंय किंवा पुढचं आयुष्य सुद्धा खराब होईल. एखाद्या खडबडीत रस्त्यानंतर सुंदर घाट येतो. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, त्या प्रवासाला वेळ द्यावा लागतो. याचा अर्थ असा नाही की खडबडीत खड्डेवाला रस्ता आला की पुढे जाऊन रस्ता चांगला येणारच नाही, असं नाही. पुढे जाऊन चांगला रस्ता येणार, फक्त त्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत तो गिअर दोघांनी मिळून टाका. दोघांनी एकमेकांना समजून मागे वळून बघण्यापेक्षा पुढे बघून चाला, नाहीतर ऍक्सिडेंट होण्यापासून कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. पुन्हा एकदा विचार करा, मागच्या आरशात बघायचं की फक्त मागच्या आरशातून येणारा अडथळा जो जुन्या काळात घडून गेलाय त्याच्यातून शिकून पुढे बघून चालायचं. येणारे सगळे व्ह्यूज फार सुंदर असणार आहे. पावसाळ्यात कसं आपण फिरायला जातो आणि सुंदर असे व्ह्यू बघायला आपल्याला आवडतात, आयुष्यही तसेच व्ह्यू दाखवतं. फक्त बघण्याची तयारी असावी मनापासून, दोघांचीही.